सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। आज गुरुवारी मुंबई येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात माने यांच्यासह त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। हा सोहळा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टीही उपस्थित होते। दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती। मात्र आमदार सुभाष देशमुख गटातील पदाधिकाऱ्यांनी या प्रवेशाला विरोध केल्याने तो तात्पुरता लांबणीवर पडला होता। 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर असताना सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करूनच हा प्रवेश होईल असे त्यांनी स्पष्ट केले होते। दरम्यान आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हालचाली वेगवान केल्या असून अखेर माने यांचा प्रवेश निश्चित झाला। दिलीप माने यांच्यासोबत माजी नगरसेवक जयकुमार माने, नागेश ताकमोगे आणि पृथ्वीराज माने यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे। हे सर्व नेते बुधवारीच मुंबईत दाखल झाले होते। दिलीप माने यांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।